नमस्कार मंडळी, मी अक्षता फॅशन ब्युटी DIY आणि बरेच काही या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत। तर आजचा हा मी लुक क्रिएट केलाय खास नवरात्रीसाठी। तो ही साधा आणि सोपा स्टेप। तर ही जी ज्वेलरी मी वेअर केली आहे, बघू शकता ह्या ज्या बांगड्या आहेत किंवा हे झुमके, ही नोज पिन आणि हे जे काही आहे गळ्यात ते माझ्या। तर हे आहे दागिना.3 या इंस्टाग्राम पेजचं। जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यांना DM करू शकता। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर मी अक्षता आणि मी फॅशन ब्युटी DIY मेकअप फेस्टिव्ह डेकोर असेल किंवा मग रेसिपीज असे नवनवीन व्हिडिओ घेऊन येते। तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हॅलो, गेट रेडी विथ मी फॉर नवरात्री। तर आज आपण करणार आहोत छान असा नवरात्रीसाठी चालू। तर सगळ्यात पहिल्यांदा मी वापरणार आहे टोनर। तर हा आहे प्लमचा टोनर। सगळ्यात आधी तर आपला चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर हे टोनर वापरायचं। तुमच्याकडे दुसरं कोणतं टोनर असेल तर तेही वापरू शकता तुम्ही। व्यवस्थित टोनर तुमच्या चेहऱ्यावरती मुरून द्यायचा। ओके, कोणताही प्रोडक्ट सगळ्यात पहिल्यांदा तर चेहऱ्यामध्ये छान असा ॲब्सॉर्ब होऊन द्यायचा आणि त्याच्यानंतरच दुसरा प्रोडक्ट अप्लाय करायचा। कारण की आपण घाईघाईमध्ये एक प्रोडक्ट लावला आणि दुसरा लावला त्याच्यावरतीच तर तो व्यवस्थित ॲब्सॉर्ब नाही होत आणि मग तुम्हाला असं वाटतं ना पॅची पॅची झालाय मेकअप, तो त्याच्यामुळे होऊ शकतो। तर टोनर व्यवस्थित माझ्या चेहऱ्यावरती ॲब्सॉर्ब झालाय, तुम्हाला कुठेही ओलावा दिसत नाहीये। तर त्याच्यानंतर मी वापरत आहे प्रायमर। तर हा आहे इनसाइडचा प्रायमर। तुम्ही तुमच्या स्किनवरती जिथे ओपन पोर्स दिसतात तिथे तुम्ही हा व्यवस्थित लावून घ्यायचा आहे किंवा मग फाईन लाईन दिसत आहेत जसं की डोळ्याच्या खाली असतील किंवा मग डोळ्याच्या वरती सुद्धा। आणि माझ्या कपाळावरती जर अशा आहेत फाईन लाईन तर ती मी तिथे लावून घेते। करेक्टर पॅलेट किंवा कन्सिलर पॅलेट, तर हे पण आहे इनसाइडचं। मी 2 शेड मिक्स करून माझ्या डोळ्याच्या खाली लावणार आहे। तसंच सेम 2 शेड मिक्स करून मी माझ्या पिंपल्स वरती पण लावते। तुम्ही बघू शकता मग अशी रेड रेड दिसत होता, आता स्किन टोनला मॅच होते। तसंच सेम डोळ्याच्या वरती। फाउंडेशन तर मी लावत आहे फिटमीचं फाउंडेशन। माझी शेड आहे 128। तर मी एक पंप घेतलाय पण तोही मला वाटतं जास्त झालाय, तो मी माझ्या चेहऱ्यावरती व्यवस्थित लावून घेते। तो मला जास्तच वाटतं हा एक तर ब्लेंडर व्यवस्थित पाण्यामध्ये भिजवून मी पिळून घेतलाय आणि सगळं पाणी पिळलेलं नाहीये, थोडंसं ओलसर आहे। त्याच्यानंतर आता ते ब्लेंड करून घ्यायचंय। व्यवस्थित एकदम असं फाउंडेशन मी माझं ब्लेंड करून घेतलंय चेहऱ्यावरती। पण करणार आहोत फेस कॉन्टर। तर ही आहे इनसाइडची स्टिक आणि ह्याने व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं। आता आपण वापरणार आहोत कॉम्पॅक्ट पावडर। तर ही आहे फिटमीची कॉम्पॅक्ट पावडर। त्याच्यानंतर आता आपण लावणार आहोत ब्लश। तर सगळ्यात पहिल्यांदा मी माझ्या आय, 'ब्रोना व्यवस्थित करून घेणार आहे।
तर आपण स्पुलीनं कोंब करून घेणार आहे आता आयब्रो. काजळ घ्यायचं आणि आयलाइनर लावायचं इकडे. व्यवस्थित यायला हवं असं काही नाही, ओबडधोबड आलं तरी चालेल. माझं इथे बघताय तुम्ही तुटक तुटक आलंय. आणि एक इयरबड घ्यायचा आणि त्याने असं स्मज करायचं ते. कलरचा जो आयशॅडो आहे तो घ्यायचा आणि तो असं लावायचा. तर दोन्ही साईडला मी आयशॅडोने लावून घेतलंय. सेम इकडे. आवडेल ती आयशॅडो, जसं की मी लावणार आहे ब्राऊन शेडची. तुम्ही त्यात स्मज करू शकता. तर हा मस्करा मी झुडिओतून घेतलेला तो आहे. आता आपण लावणार आहोत थोडंसं हायलायटर. थोडंसं घेते हातानेच आणि इकडे लावणार थोडंसं. थोडंसं त्याच्यानंतर करणार आहोत आपण हेअरस्टाईल. पण त्याच्या आधी आपण ज्वेलरी घालून घेऊ. तर हे जे कानातलं आहे ते माझ्या ह्या सेटवरचं आहे आणि ते खूप मला मोठं होत होतं. तर त्याचा वापर आपण वेगळा करूयात. तर मी ते ॲज अ बिंदी म्हणून घालते. नवरात्री स्पेशल असा माझा मेकअप लुक क्रिएट झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान असा दिसतोय आणि ग्लोई वाटतोय. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.